Hello students, today we'll discuss the next chapter of chemistry, that is amines. खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे बाळांनो. मग हेडिंग द्या, that is amines. amines. ठीक आहे बाळांनो, amines काय आहेत? Yes, first of all write down the definition. Yes, amines are the derivatives of ammonia in which one or two or all three hydrogen atoms are replaced by alkyl or aryl groups. ठीक आहे बघा, अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्स ऑफ अमोनिया. कशाचे डेरिव्हेटिव्स आहेत बाळांनो? अमोनियाचे डेरिव्हेटिव्स. आत्तापर्यंतचे जे काही कंपाऊंड स्टडी केलं होतं आपण, ओके, ते कशाचे डेरिव्हेटिव्स होते? हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्स होते. बघा, ओके, हे कशाचे डेरिव्हेटिव्स आहेत? अमोनियाचे डेरिव्हेटिव्स इन विच 1, 2 or all 3 hydrogen atoms are replaced by alkyl or aryl groups. अमोनिया मधले बाळांनो 1, 2, ओके, किंवा काय all 3 hydrogens get replaced by alkyl or aryl group. Okay, then amines are formed. लक्षात येते? ठीक आहे बघा, फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अमोनिया NH3, दिस इज अमोनिया, करेक्ट. इफ वन हाइड्रोजन इज रिप्लेस्ड NH2R, एक हाइड्रोजन रिप्लेस झाला 1 डिग्री अमाइन फॉर्म होतो. ठीक आहे, 2 हाइड्रोजन्स रिप्लेस झाले तर काय 2 डिग्री अमाइन फॉर्म होतो. आणि काय ऑल 3 हाइड्रोजन्स रिप्लेस झाले बाळांनो, असं पण लिहू शकता, नो डाऊट NR3 किंवा R3N लिहू शकता. ठीक आहे ना, ओके, 3 डिग्री अमाइन, 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन्स. डिग्री स्टडी केलं आहे ऑलरेडी आपण. ठीक आहे ना, ओके. म्हणजेच काय अमोनियामधला बाळांनो, ओके, 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन किंवा काय ऑल 3 हायड्रोजन्स, ओके, इफ रिप्लेस्ड बाय अल्काइल और अराइल ग्रुप देन ओके अमाइन्स आर फॉर्म्ड. समजलं हे? येस. पुढे बघूया आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे बाळांनो, अमाइन्सला 3 टाइप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे जनरली. ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन्स. 1 हायड्रोजन रिप्लेस झाला तर प्रायमरी अमाइन म्हणले, 2 हायड्रोजन रिप्लेस झाले तर सेकंडरी अमाइन, अँड 3 हायड्रोजन्स, ऑल 3 हायड्रोजन्स गेट रिप्लेस्ड देन इट इज कॉल्ड एज अ टर्शरी अमाइन. ठीक आहे, म्हणजे अमाइनची डिग्री जी पाहिलं आपण तेच काय क्लासिफिकेशनमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, दे आर क्लासिफाईड ओके इंटू 3 टाइप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रायमरी अमाइन. ठीक आहे, येस, त्यालाच काय 1 डिग्री अमाइन म्हणतो आपण, करेक्ट. इफ वन हायड्रोजन atom from ammonia. ठीक है, yes, if one hydrogen atom from ammonia is replaced by alkyl or aryl group then primary amine is formed. किंवा असं म्हणू शकताय, yes, in this easy बघा, थोडंसं स्टेटमेंटला इझी करतो. in this one hydrogen atom from ammonia is replaced by alkyl or aryl group. ठीक आहे, येस. जनरल रिप्रेझेंटेशन बघा, RNH2, एक हायड्रोजन अमोनिया मधलं कशाने रिप्लेस केलं? R न रिप्लेस केलं. ठीक आहे, किंवा AR न पण रिप्लेस करू शकतो, ARNH2, अरायल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल
CH3NH2. व्हॉट इज दिस? मिथाइल अमाइन. ठीक आहे. येस, आयुर्वेदिक नॉमेनक्लेचर, कॉमन नेम सगळं पाहिलंय आपण ऑलरेडी. आयुर्वेदिक नेम काय? मिथेनामाइन. करेक्ट. C2H5NH2. ठीक आहे. इथेनामाइन. करेक्ट. ॲनिलीन. These are some examples of primary amine etc. ठीक आहे बाळांनो, तिथं NH2 जर असेल ना तर प्रायमरी म्हणायचं. का? एकच हायड्रोजन रिप्लेस झालं कशानं? SR किंवा ARनं. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, दिस टाईप ऑफ अमाइन्स आर कॉल्ड एज अ प्रायमरी. ओके, इथं खूप मिस्टेक करून येतात मुलं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, असा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो बाळांनो नीटला. ठीक आहे. तर अशा टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातात. ओके, येस, त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्ही डिग्री ऑफ कार्बन कन्सिडर करून येतात इथं. डिग्री ऑफ कार्बन, ओके, येस, इथं डझंट मॅटर. ठीक आहे ना. ओके, हा सुद्धा प्रायमरी अमाइनच आहे. सपोज CH3NH2 हा NH2 हा जरी कार्बन सेकंडरी असला, ओके, तरी काय? एस, हा प्रायमरी अमाइनच आहे. का? कारण आपल्याला डिग्री कोणाची? अमोनियाची बघायची, नायट्रोजनची डिग्री बघायची तिथं. लक्षात येते का? ठीक आहे. एस, मग नायट्रोजन मधला एक हायड्रोजन कुठल्याही ग्रुपना रिप्लेस झालेला असेल तर काय म्हणायचं? प्रायमरी अमाइन म्हणायचं. ठीक आहे ना. हा सुद्धा बाळांनो काय आहे? प्रायमरी अमाइनच आहे. सॉरी, हा सेकंडरी झाला. खाली लिहितो मी तिथं तसं. NH2 हा सुद्धा काय झाला? प्रायमरी अमाइनच झाला. लक्षात येते? टर्शरी जरी ग्रुप घेतलेला असेल, CH3C, CH3NH2 हा सुद्धा काय झाला? प्रायमरी अमाइनच झाला. येते का लक्षात? ठीक आहे. जरी कार्बन, आपण मिस्टेक काय करतो? ओके, कार्बनची डिग्री बघतो. जरी आपण कितीही एक्सपर्ट असलो ना, ओके, तरी आपल्या लक्षात राहत नाही. ओके, डायरेक्ट काय करतो आपण? कार्बनच्या डिग्रीकडे जातो. एक्सपर्ट मुलं सुद्धा, ओके, क्लेवर मुलं सुद्धा बाळांनो, ओके, इथं मिस्टेक करून येतात. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. ठीक आहे ना. ओके, NH2 असेल ना तर काय? प्रायमरी. NH असेल तर सेकंडरी, N असेल तर टर्शरी. लक्षात आलं? त्याच्यावरचे हायड्रोजन रिप्लेस होत जातात. ठीक आहे. येस, नाउ नेक्स्ट इज सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स किंवा अमाइन. कशाला म्हणाल सेकंडरी अमाइन? आता इन दिस टू हायड्रोजन atoms are replaced by alkyl or aryl groups. ठीक आहे. येस, दोन हायड्रोजन आयटम कशाने रिप्लेस झालेत? अल्काइल किंवा अरायल ग्रुपनं. ठीक आहे. जनरल रिप्रेझेंटेशन R2NH. ठीक आहे. किंवा काय? ARNH. लक्षात येते? ठीक आहे. येस, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स कशावर डिसाईड करायचं? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजनवरनं. ठीक आहे. किंवा ह्याला असं पण लिहू शकता तुम्ही, ARNHR. ठीक आहे. येस, फॉर एक्झाम्पल CH3 टेकन ट्वाइस NH, डायमिथाइल अमाइन. ठीक आहे. किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? N-मिथाइल मिथेनामाइन. ठीक आहे. किंवा काय? N-मिथाइल ॲनिलीन. येते का लक्षात हे? ठीक आहे. किंवा डायफिनाइल अमाइन किंवा फिनाइल ॲनिलीन, N-फिनाइल ॲनिलीन असं पण लिहू शकताय तुम्ही. बरोबर आहे ना? ओके. C6H5 म्हणजेच फिनाइल ग्रुप, N-फिनाइल ॲनिलीन असं पण लिहू शकताय. येते लक्षात हे? येस, दीज आर सेकंडरी अमाइन्स. ठीक आहे. ते सेकंडरी अमाइन्स असे पण दाखवले जातात. दिस इज ऑल्सो सेकंडरी अमाइन. लक्षात येते? ठीक आहे. येस, असं पण दाखवलं जातं. किती मोठे ग्रुप्स असतील, दिस इज ऑल्सो सेकंडरी अमाइन.
येते का लक्षात बाळांनो? ओके, NH जर असेल ना, ओके, तर काय म्हणायचं? सेकंडरी अमाइन. खूप महत्त्वाचा आहे पॉईंट. करेक्ट. नेक्स्ट, टर्शरी अमाइन्स. ठीक आहे बाळांनो, स्टडी करते वेळेस एकदम सिंपल वाटतं, काहीच नाही असं वाटतं. ठीक आहे ना? ओके, प्रायमरी सेकंडरी अमाइन. पण ह्या पॉईंटला खूप IMP करून ठेवा बाळांनो. थर्ड, टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन. ठीक आहे, कशाला म्हणाल? इन दिस ठीक आहे, 3 हायड्रोजन atoms are replaced by alkyl or aryl groups. कशामधून रिप्लेस केलेले आहेत? अमोनियामधनं. ठीक आहे ना? ओके, तसं नोट करा बाळांनो तिथं. इन दिस 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय, ओके, प्रत्येक ठिकाणी तसंच लिहायचं आहे. ओके, सुरुवातीला पण तसंच लिहायचं आहे. इन दिस 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया ऑफ NH3. ठीक आहे. येस, तिथं वर्ड टाकायचं राहिलं तरी समजतं तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. येस, इन दिस 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ NH3. ठीक है ना? ओके, आर रिप्लेस्ड बाय अल्काइल और अराइल ग्रुप्स. ठीक है ना? अल्काइल और अराइल ग्रुप्स. ठीक है, जनरल रिप्रेजेंटेशन R3N, ठीक आहे, किंवा AR3N, ओके, किंवा काय R2N AR. ठीक आहे ना? ओके, किंवा AR2 ठेवू शकताय, R1 ठेवू शकताय. येस, हे समजलं तुम्हाला तर की तिन्ही हायड्रोजन रिप्लेस करायचे. कशाने रिप्लेस करायचे आहेत? येस, एकतर अल्काइल ग्रुपनं करा किंवा अराइल ग्रुपने किंवा दोन्हीनं करा. ठीक आहे ना? ओके, फॉर एक्झाम्पल CH3 टेकन ट्राइस N. व्हॉट इज दिस? ट्रायमिथाइल अमाइन. करेक्ट. त्याला असं पण म्हणू शकता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये NN डायमिथाइल, ओके, मिथेनामाइन. NN डायमिथाइल मिथेनामाइन. करेक्ट. CH3N CH3, ठीक है, C2H5. करेक्ट. NN डायमिथाइल इथेनामाइन. करेक्ट ना? ठीक आहे, किंवा काय इथाइल डायमिथाइल, ओके, एस अमाइन. समजते का हे? येस, हे होतं रिगार्डिंग, ओके, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स ऑन द बेसिस ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन्स. करेक्ट. Now secondary and tertiary amines are again classified into, okay, बघा, secondary and tertiary amines are again, किंवा असं म्हणा, are further classified as one, simple or symmetrical amines. सिंपल और सिमेट्रिकल अमाइन्स, सेकंडरी आणि टर्शरी दोन्ही. ठीक आहे. आता सपोज हा सेकंडरी आहे, RNHR. इथं सपोज डॅश लिहिलं मी. हिअर R इज इक्वल टू काय असतो? R डॅश. लक्षात येते का? येस. फॉर एक्झाम्पल CH3NH, ठीक आहे, CH3NH CH3, किंवा C2H5NH C2H5, ठीक आहे, C6H5NH C6H5. म्हणजे बाळांनो, ओके, दोन्ही R ग्रुप जर सेम असतील, ठीक आहे ना, ओके, तर म्हणायचं सिंपल अमाइन्स और सिमेट्रिकल अमाइन्स. ठीक आहे. आणि जर का टर्शरी असेल, RN R डॅश R डबल डॅश.
ठीक आहे. हिअर आर इज इक्वल टू आर डॅश इज इक्वल टू आर डबल डॅश. म्हणजे काय की हे तिन्ही ग्रुप कसे आहेत, सेम आहेत. करेक्ट. फॉर एक्झाम्पल सपोज CH3N CH3 CH3. करेक्ट ना, तिन्ही ग्रुप्स कसे आहेत, सेम आहेत. ठीक आहे. येस. C6H5N C6H5. ठीक आहे. C6H5. इथं सुद्धा तिन्ही ग्रुप कसे आहेत, सेम आहेत. दॅट्स वाय दिस टाइप ऑफ अमाइन्स आर कॉल्ड एज अ सिमेट्रिकल अमाइन्स. अंडरस्टूड. ठीक आहे, पुढे जाऊया. सेकंड वन इज मिक्स्ड अमाइन्स. मिक्स्ड अमाइन्स. ठीक आहे, किंवा त्याला अनसिमेट्रिकल म्हणू शकतो. अनसिमेट्रिकल अमाइन्स. मिक्स्ड अमाइन्स और अनसिमेट्रिकल अमाइन्स. कशाला म्हणाल बाळांनो? ओके, सपोज इथं दोन्ही घेतो आता मी. ओके, दोन्ही ग्रुप डिफरंट जर असतील, आता सपोज सेकंडरी अमाइन्ससाठी RNH R डॅश. इफ सपोज R इज नॉट इक्वल टू R डॅश, then this type of amine is called as a mixed amine. Correct. For example CH3, ठीक है, NHC2H5. These two groups attached to NH are different. Correct. Suppose CH3 NHC6H5. These two groups are different. That's why as this type of amines are called as a mixed amines. Correct. RN R डॅश. ठीक आहे ना. ओके, R डबल डॅश. ठीक आहे. इथं सिच्युएशन काय, तिन्ही डिफरंट नसू शकतात. ठीक आहे. R इज नॉट इक्वल टू R डॅश इज नॉट इक्वल टू R डबल डॅश. एकतर तिन्ही डिफरंट असतील बाळांनो. ओके, अदरवाईज काय, दोन सेम असतील आणि एक डिफरंट असेल. येते का लक्षात? ठीक आहे. R इज इक्वल टू R डॅश इज नॉट इक्वल टू, ठीक आहे, R डबल डॅश. लक्षात येते? ठीक आहे. R इज नॉट इक्वल टू R डॅश इज नॉट इक्वल टू R डबल डॅश. असं पण असू शकतं. ठीक आहे. मग दोन ग्रुप सेम असतील किंवा तिन्ही ग्रुप्स दोन ग्रुप सेम असतील, एक डिफरंट असेल किंवा तिन्ही ग्रुप डिफरंट असतील. करेक्ट. फॉर एक्झाम्पल सपोज CH3, ठीक आहे, N CH3, ठीक आहे, C2H5. लक्षात आलं हे? ठीक आहे. दोन ग्रुप सेम आहेत, एक डिफरंट आहे. करेक्ट. CH3, ठीक आहे, N, करेक्ट, C2H5 and here C6H5. आलं लक्षात हे? ठीक आहे. दिस टाइप ऑफ अमाइन्स आर कॉल्ड एज अ मिक्स्ड अमाइन्स और अनसिमेट्रिकल अमाइन्स. हे होतं रिगार्डिंग क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स ऑन द बेसिस ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन्स. ठीक आहे ना. ओके, येस. आता पुढे लिहा. अमाइन्स आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज amines are also classified as, ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲलिफॅटिक अमाइन्स, ठीक आहे बाळांनो. ॲलिफॅटिक अमाइन्स कशाला म्हणायचं आता? ठीक आहे. अल्काइल ग्रुपला बाळांनो डायरेक्ट नायट्रोजन जर अटॅच असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अमाइन्स. नोट करा तसं. इफ अमाइन्स इन विच, असं म्हणा, अमाइन्स इन विच नायट्रोजन ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू अल्काइल ग्रुप. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज अ ॲलिफॅटिक अमाइन. करेक्ट. दे मे बी प्रायमरी. करेक्ट. दे मे बी सेकंडरी. दे मे बी टर्शरी. ठीक आहे ना. दीज आर अल्काइल अमाइन्स, also called as aliphatic amines. They are primary, secondary and tertiary. For example, CH3 NH2, CH3, ठीक है, NH, CH3, CH3,
NHC2 सॉरी NCH3 ते मे बी सेम मे बी डिफरंट, ठीक आहे ना. मिक्स्ड अमाइन्स आणि सिम्पल अमाइन्स पाहिलं आपण. इथे लक्षात हे ॲलिफॅटिक अमाइन्स. दुसरा आहे बाळांनो सेकंड ॲरोमॅटिक अमाइन्स. ॲरोमॅटिक, ठीक आहे, अमाइन्स. ॲरोमॅटिक अमाइन्स म्हटलं की काय, नायट्रोजन इज डायरेक्टली अटॅच्ड टू दी ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंगला जर नायट्रोजन अटॅच असेल तर म्हणायचं ॲरोमॅटिक अमाइन्स. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत परत, ठीक आहे. अराईल अमाइन्स, ठीक आहे, आणि सेकंड वन इज अराईल अल्काईल अमाइन्स किंवा काय साइड चेन अमाइन्स. साइड चेन अराईल अमाइन्स. साइड चेन म्हणजे NH2 कुठं साइड चेनवरती अटॅच असला पाहिजे, ठीक आहे. येस. आता बघा, जर असा कंपाऊंड असेल सपोज इफ NH किंवा NH2 ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू ring, then this is called as a aryl amine. This is aniline, aryl amine. लक्षात येते. दिस मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, ठीक आहे. हा कसा आहे आता प्रायमरी आहे, करेक्ट. दिस वन इज सेकंडरी, करेक्ट. इट मे बी R group, it may be AR group. NRR R किंवा AR घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे, ऑरमध्ये लिहू शकता तिथे. दिस इज टर्शरी, ठीक आहे. म्हणजे अरिल अमाइन्स सुद्धा बाळांनो प्रायमरी असू शकतात, सेकंडरी असू शकतात अँड टर्शरी सुद्धा असू शकतात. समजलं हे, ठीक आहे. तर पुढे जाऊया. अराईल अल्काईल अमाइन्स, ठीक आहे. अराईल अल्काईल अमाइन्स कशाला म्हणायचं बघा. इफ सपोज देर इज अ साइड चेन, ठीक आहे. येस, सपोज इथं CH2 आहे आणि त्याच्यावरती जर आपण नायट्रोजन अटॅच केलेलं असेल तर दिस इज कॉल्ड एज अ अराईल अल्काईल अमाइन किंवा काय साइड चेन सबस्टिट्यूटेड अमाइन्स म्हणूया किंवा साइड चेन अराईल अमाइन्स, ठीक आहे. याला सबस्टिट्यूटेड पण म्हणतात. सबस्टिट्यूटेड साइड चेन सबस्टिट्यूटेड अमाइन्स. अराईल तर आहेतच ते, बरोबर आहे ना. म्हणजे तिथं आरिल ग्रुप पण आहे आणि काय अल्काईल ग्रुप पण आहे. समजलं. साइड चेन सबस्टिट्यूटेड अमाइन्स किंवा काय अराईल अल्काईल अमाइन्स. दे मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी अगेन, ठीक आहे ना. येस. आता तिथं हायड्रोजन जर रिप्लेस केलं बाळांनो एखाद्या ग्रुपनं, आपण कुठल्याही ग्रुपनं करू शकताय. सपोज Rनं रिप्लेस केलं तर काय झालं, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी झाला, करेक्ट. अँड इट मे बी टर्शरी ऑल्सो. CH2NRR, दिस इज टर्शरी, ठीक आहे. मीन्स दे मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. अंडरस्टूड. हे होतं रिगार्डिंग क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स, ठीक आहे. दोन वेळा केलं बाळांनो क्लासिफिकेशन आपण. एक तर काय प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ठीक आहे, किंवा दुसरा काय ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अमाइन्स. समजलं बाळांनो हे. येस, ठीक आहे. आता पुढं नॉमेनक्लेचरचा जो पार्ट आहे तुम्हाला करायचा आहे परत, कारण नॉमेनक्लेचर आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे, ठीक आहे. आता पुढं जाऊया डायरेक्टली आपण क्लासिफिकेशन. इवन आपण आयसोमरिझम सुद्धा स्टडी केलेलं आहे. नॉमेनक्लेचर, आयसोमरिझम डिटेलमध्ये स्टडी केलं, त्याच्यामुळे इथं काय नॉमेनक्लेचर आणि आयसोमरिझम मी घेणार नाही, ठीक आहे. येस, पुढे जाऊया आता डायरेक्ट प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. हेडिंग द्या बाळांनो. येस, दॅट इज प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे. आता अमाइनच्या प्रिपरेशन मेथड बाळांनो नंबर ऑफ आहेत, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड घ्या. फर्स्ट फ्रॉम
फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. नोट करा बाळांनो ह्या सगळ्या मेथड्स. असं तुम्ही ह्या मेथड्स नोट करत चला, एकत्र मेथड्स करत चला सगळ्या, ठीक आहे. आणि मग नंतर एक्झाम्पल्स करत चला, ठीक आहे. तुम्ही काय करता स्टडी करते वेळेस डायरेक्ट एक 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 रिॲक्शन स्टडी करत जाता. दिस इज रॉंग. तुम्ही काय करायचं आहे, कलेक्शन करायचं बाळांनो सगळ्या हेडिंगचा अगोदर, ठीक आहे. सगळ्या हेडिंग्स एकत्र घ्यायच्या, ओके. मग एक एक हेडिंगसाठी काय करायचं तुम्ही एक्झाम्पल, ओके, स्टडी करत जायचं आहे. सगळ्या हेडिंग्स तुमच्या एकत्र असल्या पाहिजेत. प्रिपरेशन मेथड्स जेवढ्या आहेत ना तेवढ्या मेथड्स एकत्र असल्या पाहिजेत सगळ्या. अल्काइल हॅलाइड्सपासून पूर्ण अल्काइल हॅलाइड्सपासून ते अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्सपर्यंत, ठीक आहे. सगळे मेथडचं कलेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे पेजवरती, ठीक आहे ना. ओके. A4 साईजचं पेज घ्या, त्याच्यावरती प्रिपरेशन मेथड्स लिहून काढा, प्रत्येक हेडिंग लिहून काढा. लक्षात येते. त्याच्या पुढे जनरल रिॲक्शन्स लिहा. प्रत्येकाच्या जनरल रिॲक्शन्स तुमच्याकडे हेडिंगच्या अंडर असल्या पाहिजेत. मग त्या प्रिपरेशनच्या असतील, ओके, किंवा काय केमिकल प्रॉपर्टीच्या असतील, दोन्ही असणार आहेत, ठीक आहे ना. ओके. येस. नेक्स्ट घ्या आता, ओके, बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. सेकंड, बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स, ठीक आहे. येस. थर्ड घ्या, रिडक्शन ऑफ बाय रिडक्शन ऑफ येस नायट्राइल्स अँड आयसोनायट्राइल्स, किंवा त्यालाच काय म्हणू शकताय, सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स. सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स, ठीक आहे. नेक्स्ट क्या, रिडक्शन ऑफ अमाइड्स. रिडक्शन ऑफ अमाइड्स, ठीक आहे. फोर्थ मेथड इज रिडक्शन ऑफ अमाइड्स. नेक्स्ट आहे हॉफमॅन ब्रोमामाइड, ओके, एस डिग्रेडेशन, ठीक आहे. बाय हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. नेक्स्ट बाय गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस. हे स्टडी केलं आपण, ठीक आहे. गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस किंवा गॅब्रियल थॅलेमाइड रिॲक्शन म्हणू शकताय, ठीक आहे ना. येस. बाय रिडक्शन ऑफ अझाइड्स. नेक्स्ट बाय रिडक्शन ऑफ अझाइड्स. बाय रिडक्शन ऑफ अझाइड्स, ठीक आहे. येस. नेक्स्ट क्या बाळांनो, बाय रिडक्शन ऑफ, ओके, येस ऑक्साइम्स. बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइम्स. नेक्स्ट बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइम्स, ठीक आहे. ह्या सगळ्या जनरल मेथड्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत बाळांनो, ठीक आहे ना. ओके. नेक्स्ट बघा, बाय रिडक्टिव्ह अमायनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अँड लास्ट वन, ओके, काय इंडस्ट्रियल मेथड्स पण आहेत. आफ्टर दिस मेथड आपण ते स्टडी करूया, ठीक आहे. एस. हे जनरल सगळ्या मेथड्स आहेत बाळांनो. एस. बाय स्किमेट रिॲक्शन. स्किमेट रिॲक्शन आलं लक्षात हे. येस. टोटल किती 10 मेथड्स आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि 1-2 इंडस्ट्रियल मेथड्स पण आहेत. अशा टोटल 12 मेथड्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, ठीक आहे. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स, by reduction of nitriles and isonitriles or cyanides and isocyanides, reduction of amides by Hofmann, okay, bromamide degradation, ठीक है, by Gabriel thalamide synthesis, by reduction of azides, by reduction of oximes, by reductive amination of aldehydes and ketones, and by schemate reaction. ठीक आहे ना. ओके. असं तुम्ही कलेक्शन करत चला अगोदर आणि त्याच्यानंतर मग एक एक जनरल रिॲक्शन त्याच्या समोर लिहायचे. लक्षात येते. A4 साईजचं पेज घ्यायचं, त्याच्यावरती हेडिंग द्यायचं, ओके, जनरल रिॲक्शन लिहायचं, हेडिंग द्यायचं, जनरल रिॲक्शन लिहायचं,
ठीक आहे ना. ओके, आणि नंतर मग एक्झाम्पल्स स्टडी करत राहायचं बाळांनो. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, हॉफमॅन. ओके, तर फर्स्ट मेथड घ्या बाळांनो, दॅट इज फ्रॉम अल्काइल हलाइड्स. ऑलरेडी स्टडी केलेलं आहे कशामध्ये? येस, रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हलाइड्समध्ये. ठीक आहे, घ्या फर्स्ट प्रिपरेशन ऑफ ओके अमाइन्स फ्रॉम अल्काइल हलाइड्स. फ्रॉम अल्काइल हलाइड्स. ठीक आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? हॉफमॅन अमोनोलायसिस रिॲक्शन. हॉफमॅन अमोनोलायसिस रिॲक्शन किंवा अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. लक्षात ठेवा. ओके, हॉफमॅनचीच रिॲक्शन आहे ही. करेक्ट? ठीक आहे. सी हियर, अल्काइल halide means RX when reacts with alcoholic ammonia NH3. ठीक आहे ना. ओके, अल्काइल halide when reacts with alcoholic ammonia, हीट करायचं तुम्हाला, त्याला बॉईल करायचं 100 डिग्री सेल्सिअसला अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, विच फॉर्म्स प्रायमरी अमाइन फर्स्ट RNH2. ठीक आहे, बट रिॲक्शन डज नॉट स्टॉप ॲट दिस स्टेज. वाय? बिकॉज धिस प्रायमरी अमाइन बिकम्स मोर न्यूक्लिओफिलिक. ठीक आहे ना. ओके, बघा, हा लेस न्यूक्लिओफिलिक आहे बाळांनो अमोनिया, आणि हा काय मोर न्यूक्लिओफिलिक आहे. ठीक आहे, न्यूक्लिओफिलिसिटी ऑर्डर जर पाहिलं किंवा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर पाहिलं, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, ठीक आहे, एस R3N इज मोर रिॲक्टिव्ह फॉर विथ अल्काइल हलाइड विथ RX. काय असणार आहे? R3N, त्याच्यानंतर R2NH, देन RNH2 अँड देन NH3. मग हा जर मोर रिॲक्टिव्ह असेल बाळांनो, ओके, तर अमोनिया कोणासोबत, सॉरी अल्काइल हलाइड कोणासोबत रिॲक्ट होतो? मग परत प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्ट होतो. समजते का? येस, अल्काइल हलाइड सुरुवातीला अमोनिया सोबत रिॲक्ट होतो, पण काय हा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं परत हा ह्याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि काय सेकंडरी अमाइन फॉर्म करतो. येते लक्षात? अल्काइल हलाइड्समध्ये Ri इज मोर रिॲक्टिव्ह दॅन RBr, इज मोर रिॲक्टिव्ह दॅन RCl, इज मोर रिॲक्टिव्ह दॅन RF. RF तर यूज केलंच जात नाही. ओके, एस Ri, RBr आणि RClच यूज केला जातो. ठीक आहे, मग काय होते? परत फर्दर रिॲक्शन होते बाळांनो RX, विच फॉर्म्स R2NH, अगेन रिॲक्ट्स विथ RX टू फॉर्म R3N. ठीक आहे, येस, कुठपर्यंत रिॲक्शन होते? ओके, up to the formation of ammonium salt X minus plus. लक्षात येते हे? yes, RX when reacts with ammonia which forms primary amine. Primary amine when reacts with RX, again it forms secondary amine. When it again reacts with RX, it forms tertiary amine, and later on it is a quaternary ammonium salt. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, अटॅक कसा आहे? येस, डेफिनेटली SN2 अटॅक आहे. ठीक आहे ना. ओके, बघा, येस, RX when reacts with NH3, okay, which forms RNH3 प्लस. ठीक आहे, बाहेर काय पडलं बाळांनो? X मायनस. दिस X मायनस अब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. ठीक आहे, हे असं थोडंसं बाहेर काढून लिहितो मी ह्याला 2. ठीक आहे, हा H. दिस बॉन्ड ओपन्स ऑन नायट्रोजन, इट गेट न्यूट्रलाइज टू फॉर्म RNH2 प्लस HX. करेक्ट. फर्दर सेम रिॲक्शन होते. बघा, आणखीन एक दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, RX through this lone pair of electrons it attacks on R. This bond opens on X to form RNR. ठीक आहे, इथं कोण आहेत? 2 H आहेत with plus charge. Now this X minus, बाहेर पडलेला जो X minus आहे, it will abstract proton. This bond opens on N to form secondary amine, that is RNHR. Again it reacts with another molecule of RX. This bond opens on X. ठीक आहे, X मायनस परत हा प्रोटॉन
अब्स्ट्रॅक्ट करतो बाळांनो, जसं की तिथं केलं. ठीक आहे. अँड फॉर्म्स टर्शरी अमाइन. अगेन इट रिॲक्ट्स विथ RX. दिस बॉन्ड ओपन्स ऑन X. आता मात्र प्रोटॉन नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं काय तो न्यूट्रलाइज करतो, त्याला सॉल्ट फॉर्म करतो. R प्लस. ठीक आहे. बाहेर पडलेला X मायनस. दिस इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. मेकॅनिझम आहे बाळांनो ती. आलं हे लक्षात? ठीक आहे. म्हणजेच काय की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं मिक्सचर मिळतं बाळांनो. समजलं हे? ठीक आहे. त्याला म्हणायचं अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. क्लिअर? ठीक आहे. जर तुम्हाला मेजर प्रोडक्ट प्रायमरी अमाइन पाहिजे असेल, ठीक आहे, नोट करा. इफ IMP, if excess of NH3 is used, then the RNH2 is a main product. म्हणजे त्याच्यासोबत मिक्सचर फॉर्म होतं, पण काय हा मेन प्रोडक्ट फॉर्म होतो का? एक्सेस ऑफ अमोनिया यूज केलेलं आहे. ओके. लवकर अमोनिया काय करतो की RX वरती अटॅक करत राहतो. त्याच्यामुळे काय मेन प्रोडक्ट काय फॉर्म होतो? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. अँड इफ excess of RX is used, then ठीक आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट is the main product. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इज द मेन प्रोडक्ट. ठीक आहे. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे काय? R4N+X-. दिस इज द मेन प्रोडक्ट. लक्षात येते? हेच दोन्ही स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत. एक्सेस ऑफ NH3 यूज केला तर प्रायमरी अमाइन मेन प्रोडक्ट असतो, बाकीचे काय असतात? बाय प्रोडक्ट. जे की कमी प्रमाणात असतात. आणि जर का एक्सेस ऑफ RX यूज केला अल्काइल हलाइड तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जो आहे तो मेन प्रोडक्ट आहे आणि बाकीचे बाय प्रोडक्ट जे आहेत किंवा काय प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी जे आहेत ते काय असतात? कमी प्रमाणात फॉर्म होतात. आलं लक्षात हे? ठीक आहे. आता एक्झाम्पल्स कुठलेही घेऊ शकता तुम्ही. सपोज प्रायमरी अमाइन मेन प्रोडक्ट फॉर्म करायचं आहे तर तुम्ही काय कराल? एक्सेस ऑफ काय कराल? अल्कोहोलिक अमोनिया ॲड कराल. सपोज CH3 CH2 Cl रिॲक्ट्स विथ एक्सेस ऑफ NH3. कसा? अल्कोहोलिक. विच फॉर्म्स? CH3 CH2 NH2. ठीक आहे ना? दिस प्रायमरी अमाइन इज द मेन प्रोडक्ट. आलं लक्षात हे? ठीक आहे. मग आता अल्काइल हलाइड चेंज करा, करेस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळेल? प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं स्टेटमेंट IMP. अराइल अमाइन्स आर नॉट फॉर्म्ड बाय दिस मेथड. ठीक है ना? अराइल अमाइन्स are not formed by this method. Why? Because in aryl amines SN2 attack is not possible. ठीक आहे ना? हा SN2 अटॅक जो आहे तो पॉसिबल नाही. त्याच्यामुळे काय हे स्टडी केलंय आपण बाळांनो. हा SN2 अटॅक पॉसिबल नसल्यामुळं तिथं अराइल अमाइन्स फॉर्म होत नाहीत. आलं लक्षात हे? ठीक आहे. प्रायमरी अल्काइल हलाइड्स. ठीक आहे. प्रायमरी अल्काइल हलाइड्स आर सुटेबल for this reaction. कशासाठी?
फॉर SN2 अटॅक. लक्षात येते? ओके, अटॅक कसा आहे? SN2 आहे त्या केसमध्ये. म्हणून काय, प्रायमरी अल्काइल हलाइड्स ओके एस कशा आहेत? प्रेफर्ड आहेत, सुटेबल आहेत. ठीक आहे. आणि शेवटी बाळांनो इथे मिक्सचर तर फॉर्म होणारच आहे. लक्षात येते ना? ओके, मिक्सचर फॉर्म होतं ना, म्हणून काय ही मेथड सुटेबल नाही फॉर द प्रिपरेशन ऑफ ओके एस प्रायमरी अमाइन्स. नोट करा तसं. एस दिस मेथड इज नॉट प्रेफर्ड और नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स बिकॉज द मिक्सचर ऑफ प्रोडक्ट इज फॉर्म्ड and it is difficult to separate that mixture. Note केलं? ठीक आहे. Today we'll stop here. All the best.